आरतीस मराठी तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत नवरात्र स्पेशल असा खारीक खोबऱ्याचा शिरा। त्यासाठी मी गॅसवरती पातेली ठेवलेली आहे। आपण आता 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे। ग्लासभर पाणी टाकल्यानंतर आपल्याला यात गूळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे। पाऊण वाटी मी गूळ घेतलेला आहे, तो आपल्याला यात टाकून घ्यायचा आहे। कढई ठेवलेली आहे मी गॅसवरती। आता आपल्याला छान असं साजूक तूप टाकून घ्यायचं आहे। 1 चमचा भरून मी साजूक तूप टाकून घेते। आता आपल्याला 1 वाटीभर मी खोबऱ्याचा कीस घेतला आहे, तो आपल्याला छान असं भाजून घ्यायचा आहे। अगदी लाल होईपर्यंत आपल्याला भाजायचा नाहीये। गॅस मी बारीकच ठेवलेला आहे। मंद गॅसवरतीच आपल्याला छान असं हे खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। खरपूस भाजल्यानंतर आता छान आपल्याला 1 वाटी खारीक पावडर आहे, ती देखील आपल्याला खोबऱ्यातच टाकून घ्यायची आहे आणि ती पण छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे। गॅस मी मंदच ठेवलेला आहे। मंद गॅसवरतीच आपल्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं हे साहित्य। सर्व मी खारीक खोबऱ्याचं सगळं मिश्रण काढून घेतलंय। आता मी छान असं 2 चमचे साजूक तूप टाकून घेते। आता आपण हे राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे। जवळजवळ मी अर्धी वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे, ते आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। हे देखील आपल्याला बारीक गॅसवर मंद गॅसवरतीच भाजायचं आहे खरपूस होईपर्यंत। थोडं आणखीन मी तूप घालते। 1 ते 1.5 चमचा भरून मी तूप घातलेलं आहे। 1 ते 1.5 मिनिटामध्ये आपलं छान हे पीठ छान असं खरपूस भाजलं जाणार। 1 ते 1.5 मिनिट आपल्याला लागणार आहे परतायला छान। बघू शकता तुम्ही छान राजगिऱ्याचं पीठ छान असं भाजून झालं आहे। थोडासा कलर चेंज झालेला आहे। आता आपण हे सर्व मिश्रण टाकून घेऊया। मिश्रण छान असं मिक्स झालेलं आहे। आता आपण एक चाळणी घेऊन आपण हे गुळाचं पाणी केलेलं आहे ते टाकून घेऊया। थोडा गॅस मी फास्ट करते। मी फास्ट गॅसवरती आपल्याला छान असं पाणी छान असं हे एकजीव होईल। पाण्याचं पण बघू शकता तुम्ही घट्टपणा येत आहे मिश्रणाला। 1 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून घेऊ। बघा तुम्ही बघू शकता छान असं खारीक खोबऱ्याचा शिरा आणि थोडंसं आपण राजगिऱ्याचं पीठ घातलेलं आहे, त्यामुळे छान अशी बाइंडिंग आलेली आहे शिऱ्याला। आता आपण काढून घेऊया। खारीक खोबऱ्याचा शिरा आपला तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही। नवरात्र स्पेशल आपण हा असा इतक्या सोप्या पद्धतीने खारीक खोबऱ्याचा शिरा बनवलेला आहे। तुम्ही हा शिरा एकदा नक्की बनवा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।